नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए इन सोशियोलॉजी या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, हा कोर्स कोणी केला पाहिजे, या कोर्समध्ये सिलेबस काय पाहायला मिळतो, जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा जे टॉप रिक्रुटर्स कंपनीज असतात त्या कोणकोणत्या आहेत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता सर्वप्रथम शॉर्ट मध्ये पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे. तर याच्यामध्ये कल्चरल रिलेशन्स किंवा जे रिलेटिव्ह सोशियोलॉजी असते यांबद्दल डिटेलमध्ये अभ्यासक्रम जो असतो तो शिकवला जातो. कारण याचं नावच आहे सोशियोलॉजी, म्हणून सोशियोलॉजीच्या रिलेटेड ज्याही जे अभ्यासक्रम असतो, ज्याही गोष्टी असतात त्या या कोर्समध्ये कव्हर केल्या जातात थ्रू याचा अभ्यासक्रम. आणि ह्या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो, जो की रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये पाहायला मिळतो. तर आता सर्वप्रथम यासाठी शैक्षणिक पात्रता पाहूया की शैक्षणिक पात्रता काय लागते. जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा जसा हा व्हिडिओ पाहत राहाल तसा इंटरेस्ट जागा होईल किंवा तुम्हाला समजून घेतलं असेल तुम्ही, तर सर्वप्रथमच सांगतो की या ऍडमिशन घेण्यासाठी याच्यासाठी 12th पास असलं पाहिजे. कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वीच्या नंतरच तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स 12वी मध्ये असले पाहिजेत इन एनी स्ट्रीम, नो मॅटर व्हॉट. पीसीबी आहे, पीसीएम आहे किंवा तुम्ही आर्ट घेतलेले असेल 10वी नंतर, तरी तुम्ही इझिली या जे स्ट्रीम आहे किंवा हे जे डिग्री आहे यासाठी ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया की या कोर्ससाठी ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते. तर बघा, खूप सारे महाराष्ट्रामध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेजेस अवेलेबल आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये तर खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. जसं गरवारे कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे, ॲज वेल ॲज फर्ग्युसन कॉलेज आहे. कॉलेजची लिस्ट खूप मोठी आहे. जर तुम्हाला हे वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या थ्रू तुम्ही रीड करू शकता. आता याच्यामध्ये ऍडमिशन जे आहे ते ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हे तुम्ही ते डेडिकेटेड जेही कॉलेज हा कोर्स ऑफर करतात त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून किंवा ऑफलाईन पद्धतीने जाऊन तुम्ही ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. पण याच्यामध्ये दोन्ही जे ऑप्शन्स आहेत ते विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत. आता या कोर्सच्या कालावधीबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया. तर याचा कालावधी जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की 3 वर्षाचा पाहायला मिळतो. रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. तुम्हाला ते कॉलेज फाइंड आउट करावे लागेल की कुठे हा कोर्स रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये अवेलेबल आहे. डिस्टन्ससाठी तुम्ही YCMU, इग्नो अशा युनिव्हर्सिटीसाठी ट्राय करू शकता. रेग्युलर बेसिससाठी पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर अशा खूप साऱ्या शहराच्या ठिकाणी याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत जिथे रेग्युलर तुम्ही कोर्स करू शकता. आता यामध्ये जर सेमिस्टर पाहिले तर तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर. हे दोन्ही सेमिस्टर जे आहेत तुम्हाला प्रत्येक वर्षी पास आउट करत 3 वर्ष आहेत ते पास आउट करावे लागतात, म्हणजे 6 सेमिस्टर कंप्लीट करावे लागतात. 6 सेमिस्टर कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते जे तुम्ही फर्दर स्टडीज साठी यूज करू शकता. आपण याचा कालावधी पाहिला की याचा कालावधी 3 वर्ष आणि याच्यामध्ये 6 सेमिस्टर तुम्हाला पाहायला मिळतात. आता आपण याचा सिलेबस पाहूया की या 3 वर्षामध्ये किंवा ह्या 6 सेमिस्टरमध्ये कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायला तुम्हाला मिळतो. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंट्रोड्युसिंग टू सोशियोलॉजी, इन्स्टिट्यूशन सेकंड, इंट्रोड्युसिंग इंडिया, रिसर्च मेथड, स्ट्रॅटिफिकेशन, रिसर्च मेथड सेकंड, चॅलेंजेस अँड मोमेंट्स, डेव्हलपमेंट ग्लोबलायझेशन, डिझर्टेशन, थिअरी, सोशियोलॉजी ऑफ डेव्हलपमेंट, प्रिन्सिपल्स ऑफ सोशियोलॉजी, इकॉनॉमिक सोशियोलॉजी, सोशियोलॉजी ऑफ एज्युकेशन, सोशियल अँथ्रोपोलॉजी, लाईफ स्किल एज्युकेशन, सोशियोलॉजी ऑफ मास मीडिया आणि या प्रकारचे अजून खूप सारे विषय जे आहेत या 3 वर्षामध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतात. हे सर्व काही सोशियोलॉजी रिगार्डिंगच विषय पाहायला मिळतात. जर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर वाईज कोणकोणते विषय तुम्हाला अभ्यासायला मिळतील, प्रत्येक म्हणजे जे 1 ते 6 सेमिस्टर आहे किती सब्जेक्ट आहेत, जसं मी इथं सांगितलं 50% सांगितलेले आहेत, पण बाकी सर्व डिटेलमध्ये पाहायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पूर्ण सिलेबस रीड करू शकता. तर हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी याच्यामध्ये जसं की सोशल वर्कर तुम्ही बनू शकता, काउन्सिलर बनू शकता, सोशियोलॉजिस्ट बनू शकता आणि या प्रकारच्या खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत. आणि याचा जो पॅकेज असतं ॲव्हरेज ते लॅक्स मध्येच असतं, जसं 3 लाख 4 लाख पर ॲनम. आणि खूप सारे जे
म्हणू शकता इंडिव्हिज्युअल जे फर्म्स असतात तिथे तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो, किंवा तुम्ही टीचिंग मध्ये करिअर निवडू शकता, प्रोफेसर बनू शकता, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये शिकवू शकता, टीचर बनू शकता. तर ह्याच्यामध्ये प्रायव्हेट लेवलला खूप साऱ्या जॉब वॅकन्सीज अवेलेबल असतात. जर तुम्ही ट्राय केलं तर तुमच्या स्किलच्या बेसिसवर तुम्हाला हे जॉब मिळतील. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट मध्ये पाहिलं तर तुम्ही या डिग्रीच्या बेसिसवर जे आहे ते गव्हर्नमेंटच्या खूप सारे एक्झाम्स असतात तिथे जे आहे इलिजिबल होऊ शकता, कारण फक्त तिथे डिग्री ॲज एंट्री म्हणून लागते. तर तुम्ही ती डिग्रीचा वापर करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. पण हे सर्व तुमच्या अभ्यासावर, तुमच्या माइंडसेट, तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. किंवा तुम्ही फर्दर स्टडीजसाठी सुद्धा जाऊ शकता, जसं MA आहे, BA नंतर MA, तर MA सोशिओलॉजी किंवा इतर जे कोर्स आहेत ते सुद्धा करू शकता. तर संधी याच्यामध्ये खूप सारे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. जर तुमचा सोशल वर्कर बनण्याचा हेतू असेल, जर तुम्हाला काउन्सिलर बनायचं असेल, सोशिओलॉजिस्ट बनायचं असेल, किंवा इतर ज्या जॉब वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये जायचं असेल थ्रू दिस कोर्स, तर तुम्ही नक्की हा कोर्स निवडू शकता. किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करायचं असेल तर BA मध्ये येणाऱ्या डिग्रीज एक उत्तम आहे, कारण हा डिस्टन्स ॲज वेल ॲज रेग्युलरमध्ये तुम्ही करू शकता आणि तुमचं जे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन आहे तेही करू शकता, किंवा पुढे जाऊन तुम्ही MA पण करू शकता. जर याच्यापैकी कोणतंही तुमची आवड आहे तर नक्की तुम्ही हा कोर्स चूज केला पाहिजे. मित्रांनो, तुमचे या कोर्स रिगार्डिंग काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच याच्याबद्दल डिटेल माहिती, जसं याचे कॉलेजेस, त्या कॉलेजेसची फी, ॲज वेल ॲज जॉब प्रोफाईल्स, टॉप रिक्रुटर, सर्व माहिती जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहिलीच लिंक आहे, त्याला क्लिक करून सर्व डिटेल वाचू शकता. काही जर प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. काही अडचण असेल किंवा गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्ही स्क्रीनवर याचं जे हँडल आहे ते पाहिलेलंच असेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.